रूप तुझे हे गंध फुलांचे मनात या सजले सावळी काया भाळ माया मनी तुला पूजले कृपा करी तू आम्हावरी माऊली तू विठू हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय
रूप पाहता लोचनी 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 रूप झाले वो साजनी 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 विठ्ठला बरवा तो विठ्ठला बरवा सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी 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 साजनी
भक्त समागमे सर्व भावे हरि सर्व भावे हरि भक्त समागमे सर्व भावे हरि भक्त समागमे सर्व भावे हरि न सांगता करी सर्व कामे न सांगता करी सर्व कामे न सांगता करी सर्व कामे भक्त समागमे सर्व भावे हरि भक्त समागमे सर्व भावे हरि भक्त समागमे सर्व भावे हरि सांगता करी सर्व कामे सांगता करी सर्व कामे न सांगता करी सर्व कामे आठविला राय हृदय संपुटे साठविला राय हृदय संपुटे आठविला राय हृदय संपुटे साठविला राय हृदय बाहेर धापुटी मूर्ती उभा बाहेर दापुटे मूर्ती उभा मागण्याची आस पायी मुखाकडे मागण्याची आस पाये मुखाकडे मागण्याची आस पायी मुखाकडे मागण्याची आस पाये मुखाकडे केल्या रोकडे मनोरथ चिंतेले आरोकडे मनोरथ चिंतेले आरोकडे मनोरथ साठविला राय हृदय संपुटे साठविला राय हृदय संपुटे साठविला राय हृदय संपुटे साठविला राय हृदय संपुटे बाहेर धापुटी मूर्ती उभा बाहेर दापुटे मूर्ती उभा बाहेर दापुटे मूर्ती उभा का म्हणे जीव भाव देवा पायी का म्हणे जीव भाव देवा पायी जीव भाव देवा पाये देवोनिया काही न मागते देवोनिया काय न मागते देवोनिया काय न मागते साठविला राय हृदय संपुष्टी साठविला राय हृदय संपुटे साठविला राय हृदय संपुष्टी राय हृदय संपुटे बाहेर धापुटी मूर्ती उभा बाहेर दापुटे मूर्ती उभा बाहेर दापुटे मूर्ती उभा कुमार कुमारी जय जय गोपाल कुमाये कुमार कुमारी गोपाल कुमाये कुमार कुमारी गोपाल कुमाये कुमार कुमारी गोपाल कुमाये कुमार कुमारी गोपाल कुमाये हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज पवार हरिभक्तीपर हिंगे बाजार हिंगे मग में सर्व भावे आरी भक्त मग में सर्व भावे आरी भक्त समागम सर्व भाव हरि भक्त समागम
विलरा हे हृदय
भक्त समागमे सर्व भावे हरी, न सांगता करी सर्व कामे, साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहिर धाकुटी मूर्ती उभा, मागण्याची आस पायी मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ, साठविला राही हृदय संपुष्टी, बाहिर धाकुटी मूर्ती उभा, तुका भळ जीव भाव देवा पायी, ठेवोनिया काही न मागती, साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहिर धाकुटी मूर्ती उभा विठ्ठला। समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगननिहित पाणिं मंडनं मंडनाना, तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, कलावज्ञ जीवोधरार्थावतारं, कलंकांक तेजोदिकामोदि वक्त्रं, कलानीशबाधापनोदार दक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति, गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं, सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं, सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं, नमामि गंगागिरि योगिराजं, तपोज्ञान
वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिजिं परब्रह्म स्वरूपम जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी जननी देवाची जननी देवाची प्रभु के चरणों में करो सदा पुनि पुनि प्रणाम ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम आए हनुमंत बिराजिए आए हनुमंत बिराजिए आए हनुमंत बिराजिए आए हनुमंत बिराजिए भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व कामे साठविला राही हृदय संपुष्टी बाहिर धाकोटी मूर्ती उभा मुक्त कैवल्य तेजुनिधी परब्रह्म स्वरूप योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्य स्मरणीय प्रातस्मरणीय गुरुवर्य सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया हिंदू हृदय सम्राट क्रांतिसूर्य महंत स्वामी श्री रामगिरीजी महाराज स्वामी रामानंदगिरीजी महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला प्रथमतः अभिवादन उपस्थित भगवान स्वरूप अधिकार संपन्न श्रोतृवर्ग असेल भगवान स्वरूप अधिकार संपन्न विनिकरी टाळकरी मृदंग वादक हार्मोनियम वादक गायनाचार्य मंडळी सर्वांच्या चरणारविंद प्रथमतः साष्टांग प्रणिपात प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निरूपणाकरता गायलेला अभंग यच्चावत या भूतलावरती जडजीवांचा उद्धार करण्याकरता मृत्यू लोकामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांचं आगमन झालेलं आहे ज्या महात्म्याचं आगमन आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु देहुनिवासी पंचमवेद निर्माते जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय आणि त्या तुकोबारायांचा देवाची आवड सांगणारा 4 चरणाचा अभंग विठाला या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय 3 चरणामध्ये देवाची आवड सांगतात आणि शेवटच्या चरणामध्ये जो भक्त देवावर प्रेम करतोय
त्या भक्ताची आवड शेवटच्या चरणात सांगतायत. देवाचा स्वभाव 3 चरणामध्ये, शेवटच्या चरणामध्ये भक्ताचा स्वभाव, आवड, निवड. जगद्गुरु तुकोबराय मृत्यू लोकामध्ये वैकुंठावरून आगमन करतात. भक्तीचा डांगोरा माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर लोकांना समजावून सांगितलं परमार्थाची किंमत काय आहे. हे जगद्गुरु तुकोबराय सातत्यानं आपल्या भक्तांना समजावून सांगताय. आपण ज्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला शरण जातोय ना, नेमकं त्याचं भजन, त्याचं पूजन, त्याची आवड, त्याची निवड कशी असावी याचा सुंदर आलेख माझ्या तुकोबरायांनी या भंगाद्वारे मांडलाय. काय सांगता तुकोबराया? जो पंढरीच्या पांडुरंग परमात्म्यावर स्वतःच्या प्राणाहीपेक्षा जास्त प्रेम करतोय, असा भक्त पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला आवडतो. हा देवाचा स्वभाव आहे. तुकोबा, देवाचा स्वभाव तुम्ही सांगताय, देवाला आवडतं का हे सांगताय. बरं, देवाला असा भक्त आवडला की देव काय करतो? तुकोबा सांगतात, पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला एकदा की त्या भक्ताची आवड निवड कळली, भक्ताचा स्वभाव आवडला, तो स्वतःच्या प्राणाहीपेक्षा जास्त प्रेम भगवंतावर करतोय. पंढरीचा पांडुरंग परमात्मा, जगाचा मालक, विठेहून उडी मारतोय, त्या भक्ताचा समागम करतोय, त्याच्या सोबत राहतोय. नुसता राहत नाही तर त्याची न सांगता सगळी कामे करतो. अभंगाचं पहिलं चरण, भक्त समागमी सर्व भावे सर्व भावान पंढरीचा पांडुरंग परमात्मा त्याची सेवा करतो. न सांगता करी सर्व कामे. पहिल्या चरणामध्ये देवाचा स्वभाव सांगितला. तुकोबा, पंढरीचा पांडुरंग परमात्मा एवढा उदार आहे, त्याची न सांगता सगळी कामे करतो. अजून काय कामे करतो सांगा ना, एवढंच करतो का? म्हटले नाही हो, त्याची अनंत कामे, त्याचा स्वभाव एवढा उदार आहे. तो पंढरीचा राणा, पंढरीचा पांडुरंग परमात्मा जगाच्या कल्याणाकरता चंद्रभागेच्या तीरावरती पुंडलिक रायाना विठेवर उभा केला. युगे झाले 28. तो पंढरीचा पांडुरंग परमात्मा अशा भक्ताकडे येतोय. भक्तांनी त्याच्याकडे इच्छा प्रकट केली, देवा माझ्या हृदयामध्ये वास्तव्य करा. पंढरीचा पांडुरंग परमात्मा त्याच्या हृदयात वास्तव्य करतो. साठविला राही हृदय संपुष्टी. एवढ्यावर थांबतो काय हो? म्हटले नाही, भक्तांनी सांगितलं, देवा या माझ्या हृदयाच्या बाहेर आणि धाकुटी मूर्ती धारण करा. पंढरीचा पांडुरंग परमात्मा एवढा उदार आहे, हृदयातून बाहेर येतो आणि भक्ताच्या समोर छोटीशी मूर्ती धारण करतो. हा देवाचा स्वभाव. दुसऱ्या चरणात, साठविला राही हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा. तुकोबा, अजून सांगा स्वभाव. तुकोबांनी सांगितलं, पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचं भजन करत, त्याच्यावर प्रेम करत, ज्यावेळेस हा वारकरी देवाच्या समोर उभा राहतो ना, त्यावेळेस भगवंत त्या आपल्या भक्ताकडे बघतोय, कयानं माझ्याकडे काहीतरी मागावं, मागण्याची आस. पाही मुखाकडे, त्याच्या मुखाकडे बघतोय, त्याच्या चेहऱ्याकडे बघतोय की या भक्तानं माझ्याकडे काहीतरी मागावं. पण ही भक्त सुद्धा एवढी निकट असतात, ज्याला देव मिळाला ना त्याला मागण्याची गरजच शिल्लक नाही हो. हे भक्त मागण्याची आस, पाही मुखाकडे. एकदा देव मिळाला ना मागणी संपते ना, शिल्लक काही राहत नाही. म्हणून ही भक्त काही मागत नाही, पण देव इतका उदार आहे. भक्तांनी आपल्याकडे काही जरी मागितलं नाही तरी देव त्याच्या मनामध्ये ज्याचं चिंतन चाललंय ना ते त्याला सुपूर्द करतो. चिंतिल्या रोकडी मनोरथ, त्याच्या मनामध्ये ज्याचं चिंतन चाललंय ते त्याला देऊन टाकतो. तुकोबाने 3 चरणामध्ये देवाचा स्वभाव सांगितला. साधकांनी तुकोबारायांना प्रश्न केला, तुकोबा त्या भक्ताचा स्वभाव सांगा ना. आणि मग तुकोबाने सांगितलं, देव त्याच्या मनामध्ये ज्याचं चिंतन चाललंय ते सुपूर्द करतोय, पण हा देवाकून काही मागत नाही. उलट स्वतःचा जीव, स्वतःचा भाव पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर समर्पित करतो आणि काही मागत नाहीये. असा त्या देवाचा स्वभाव, शेवटच्या भक्ताचा स्वभाव शेवटच्या चरणात सांगितला. तुका म्हणी जीव भाव देवा पायी, ठेवून या काही न मागती, साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा. विडाला
अभंगाचा सरळ सरळ भावार्थ मी आपल्या समोर मांडलाय. वक्ता या नात्यानं माझं आद्य कर्तव्य आहे की आपणासमोर कोणत्या कारणानं ही सेवा करत आहो हे वक्त्यांच्या समोर सांगितलं पाहिजे. त्या नियमावलीला अनुसरून थोडासा परिहार द्यायचा. तो असा, गेली 17 वर्षापासून श्री क्षेत्र खोपेश्वर, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांच्या कृपेने, ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने व परमपूज्य हरिभक्त परायण हिंदू हृदय सम्राट महंत गुरुवर्य रामगिरीजी बाबांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिणमुखी हनुमंतरायांच्या कृपेने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा गेली 17 वर्षापासून आपण हा सप्ताह भगवंताच्या कृपेने अगदी सुखरूपपणानं पार पडत आहात. आणि त्यामध्ये आज 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या एका अज्ञानी पामराच्या वाट्याला आलेली आहे म्हणून माझं परम भाग्य समजतोय. गेली 17 वर्षापासून आपण हा उत्सव साजरा करत आहात. वातावरण गोड आहे. गाव जरी छोटंसं असलं शंकर बाबा, पण आपल्या अंतःकरणामध्ये पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याबद्दल, योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी बाबांच्या बद्दल, ब्रह्मलिंग गुरुवर्य नारायणगिरीजी बाबांबद्दल, आपणा सर्वांचे श्रद्धास्थान हिंदू हृदय सम्राट परमपूज्य रामगिरी बाबांच्या बद्दल आपल्या अंतःकरणामध्ये जी कोटी कोटी श्रद्धा आहे त्या श्रद्धेला प्रथमतः मी नमन करतो. आणि या सेवेकरता आपण सर्वजण उपस्थित आहात. प्रारंभीची कीर्तनाची चाल ज्यांनी गायली आहे ते हरिभक्त परायण बापू सर इंगे, आणि तितक्याच तोलामोलाची 7 कोरस म्हणून ज्यांची लाभली ते हरिभक्त परायण कृष्णाजी महाराज पवार. दोघांनाही खूप खूप धन्यवाद. मृदंगावरती ज्यांचा हात गोड आहेत आमचे जीवलग मित्र हरिभक्त परायण शंकरजी महाराज शिंदे. आज खऱ्या अर्थानं 2 भोळे महादेव आहे व 2 शंकर महाराज उपस्थित झाले. माझं परम भाग्य. दुसरे गायन सम्राट वारकरी रत्न की मी आवडीनं म्हणत असतो. अनेक लोकांनी अनेक पदव्या दिल्या. प्रमाणाचा बादशाह, महाराष्ट्राचा लाडका आवाज, मी वेगळी पदवी काढली. वारकरी प्रमाणाचा बादशाह हरिभक्त परायण शंकरजी महाराज खैरनार बाबांनाही खूप खूप धन्यवाद देतोय. त्यानंतर गुरुवर्य रामगिरी बाबांच्या सेवेमध्ये असणारे आणि आपल्या गावामध्ये गेली 5-6 दिवसापासून ज्यांनी ज्ञानेश्वरीचं व्यासपीठ चालवलंय त्यांचे जीवलग मित्र हरिभक्त परायण गोकुळजी महाराज कारभार आहेत. त्यांनाही धन्यवाद. आपण सर्वच हार्मोनियम वादक आहेत, विनेकरी बाबा आहेत. ही सगळी मंडळी मेंढी, भालगाव, सिद्धनाथ वाडगाव, चोडेगाव, नरहरिरांजणगाव, पंचक्रोशीतील सगळं वडाळी, हा मेंढी भालगाव घेतलं. ही सगळी भजनी मंडळी सर्वांना खूप खूप धन्यवाद देतोय. या कार्यक्रमाचं नियोजन संयोजन माझ्यापर्यंत ज्यांनी पोहोचवलं ते आमचे जीवलग मित्र, ग्रामस्थांच्या वतीनं मध्यस्थाची भूमिका ज्यांनी केली ते अण्णाभाऊ मांगे आहेत, त्यांनाही धन्यवाद. ही सगळी मंडळी एक सगळी महत्वाची आहेत, ज्यामध्ये प्रामुख्यानं ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज असतील, गंगागिरी बाबा असतील, रामगिरी बाबांच्या सेवेमध्ये असणारे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्त परायण, आपल्याच गावामधील वैभव रोहनजी महाराज काकडे आहेत, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. त्यानंतर मेंढी भालगाववरून आलेले आमचे परमार्थ स्नेही सन्मान्य हरिभक्त परायण सोमनाथजी महाराज भागवत आहे, त्यांनाही ही सगळी मंडळी. आपल्या गावाचे उपसरपंच सन्मान्य सुदामभाऊ काकडे आहेत, रविभाऊ काकडे आहेत. ही सगळी मंडळी माझ्याकरता फार महत्त्वाची आहेत. आमचे सुरदास जे आहेत त्यांनाही धन्यवाद. माझा काय नावानिशी सगळ्यांचा परिचय नाही आहे, काय म्हणजे एखादं नाव मागं पुढं राहून जाईल नाही का. परिचय आहे पण जास्त संपर्क नसल्यामुळे नाव येत नाही, म्हणून आपल्या सर्वांची माफी मागतो. माझ्या समोर बसलेले सन्माननीय आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख आणि वराडी गावामध्ये खऱ्या अर्थानं मारुतीरायाचं दक्षिण हनुमुखी मंदिर ज्यांनी बांधले ते आदरणीय सन्माननीय
बाळासाहेबजी चव्हाण पाटील उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. आपल्या गंगापूर पंचायत समितीचे माजी पंचायत समिती सदस्य नेमचे परमार्थ श्री सन्माननीय बबनरावजी मस्के अर्थात भाऊ उपस्थित आहेत. त्यानंतर बाळासाहेब मस्के पाटील आहेत. ही सगळी मंडळी, सिद्धनाथ वाडगाववरून आलेले आमचे खंडागडे पाटील आहेत, त्यांनाही धन्यवाद. ही सगळी मंडळी माझ्याकरता महत्त्वाची आहेत. आपण सर्वच जण आहात, गावातील आपण सर्वच जण, महिला भगिनी आहेत, पुरुष वर्ग आहेत. त्या ओट्यावर बसलेले सगळ्यांना धन्यवाद देतोय. मी तसा स्पष्ट बोलणारा महाराज आहे. म्हणजे तुम्ही सर्वजण पांडुरंग परमात्म्याचे भक्त आहात. आपल्या गावामध्ये एवढा मोठा उपक्रम आपण राबवतोय. बरं, इतकं वातावरण इतकं गोड आहे, फक्त तुम्हीच तेवढे लांब बसले बा. या पुढे या, थोडासा मंडप भरला का आनंद वाटतो. आणि तुम्ही सुज्ञ आहात, गंगागिरीजी महाराजांच्या भक्त परिवारामधले तुम्ही आहात. म्हणजे कीर्तनकारानं सांगलं तर तुम्ही तिथे बसणार नाही याची मला खात्री आहे. या, उठा, या. त्रास वाटतो का उठायला? या या. आणि ज्यांना खरंच गुडघ्याचा त्रास असेल तर बसलं तर हरकत नाही, पण समोर येऊन बसलं का जरा वक्त्याला पण बरं वाटतं. चव्हाण पाटील, समोर बसलं पाहिजे. आपल्या धर्माला आपण लाजायचं नाही कधी. हा, आपण कीर्तनात बसलोय. बरं, कीर्तन ही परंपरा साधी नाही आहे. हा, पुरुष वर्ग थोडं थोडं पुढे सारखा, महिला भगिनी थोडं पुढे या. मुस्लिम समाजाला त्यांचा धर्म समजावून सांगायची गरज पडत नाही. ऐका मी काय सांगतोय. मुस्लिमांना त्यांचा धर्म सांगायची गरज पडत नाही. आपल्या लोकांना धर्म समजावून सांगावं लागतोय. म्हणून तोफेच्या तोंडावर आपले गुरुवर्य रामगिरीजी बाबा झाले. हा, 15 ऑगस्टला एक वाक्य बोलून गेले आणि बरं झालं बोलले ते. त्यांना काय झालं, महाराष्ट्र सोडा, भारत सोडा, तर एका वाक्यानं सद्गुरू गंगागिरीजी महाराज गोदावरी धाम सरला बेट अख्ख्या जगामध्ये पोहोचलो. हा, ही ताकद साधी नाहीये. हा धर्म, आपण आपलं रक्त सळसळ करतं, पण कधी ज्यावेळेस आपल्या अंगावरती वार होईल त्यावेळेस. हा, पण हे समजावून सांगण्याकरता खऱ्या अर्थानं आमच्या संतांचा अवतार कार्य आहे. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, आम्हा करणे काम बीज वाढावे नाम. याच्याकरता संतांचा अवतार आहे. पण आपला धर्म आपल्याला सांगण्याची गरज पडली नाही पाहिजे. मुसलमानाचं 7 वर्षाचं मुस्लिम पोरग असतं, 7 वर्षाचं, तात्या त्याला सांगायची गरज पडत नाही. ते आपल्या अब्बूजानच्या बोटाला पकडतं, मस्जिद मध्ये जाऊन काय करतं ते आपल्याला सगळ्याला माहिती आहे. आमचा 12वीचा ठोंगड्या पास झाला ना, मारुती मंदिराच्या समोरून जातो पण देवाकडे पाहत नाही. तुम्ही किती पोस्ट ग्रॅज्युएट व्हा, काही करा, पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. असो, माझा विषय नाही. वेळ आता थोडं काय 45 मिनिटं, खटवंग राहायला तरी 1 तास मिळाला. माझ्याकडे फक्त आता 45 मिनिटं शिल्लक आहे. या 45 मिनिटामध्ये मी अभंगावरच बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि गोड असा साऊंड खऱ्या अर्थानं ज्यांचा आहे की आपल्या पंचक्रोशीमध्ये एक नावाजलेली साऊंड व्यवस्था आमचे सन्मित्र गणेश भाऊ राजपूत
त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण साऊंड शिवाय कीर्तनाची मजा नाही. शंकर महाराज ही आमच्या कीर्तन क्षेत्रामधली एक सुगरणी. जसं स्वयंपाकामध्ये एखादी सुगरण असते बघा, तिच्या हाताला एवढी चव असते ना, तिला मीठ नसू द्या, मिरची नसू द्या, मसाला पुरेसा नसू द्या, पण तिच्या हातची जर भाजी खाल्ली ना, तसं आमच्या साऊंड मधली ही कोणी सुगरण आहे. म्हणून आमच्या गणेश दादालाही खूप खूप धन्यवाद. वातावरण इतकं गोड आहे ना, मी खरंच धन्यवाद देईल की 7 ते 9चा उपक्रम आपण राबवताय. फायदे भरपूर आहे 7 ते 9च्या कीर्तनामध्ये. पहिला फायदा आमचा आहे कीर्तनकारांचा. 7 ते 9चं कीर्तन असलं का किती लांब जरी असलो तरी 11 वाजेपर्यंत माणसं सुखरूप घरी जातात. दुसरा फायदा, कीर्तनामध्ये अगोदर जेवण नसल्यामुळे कोणला जांभळ्या बिंबळे येत नाही. या जांभळ्या एवढ्या बेकार असतात ना, कीर्तनकार सुद्धा एखाद्या वेळेस थांबून घेतो बा. तिसरा सगळ्यात महत्वाचा फायदा, आमच्या महिला भगिनी ना, त्यांच्या हाताला 7 दिवस विश्रांती असते. हा सगळ्यात मोठा त्यांचा फायदा आहे. तुम्हाला धन्यवाद देतोय. इथले तरुण मित्रमंडळ असेल, ज्येष्ठ मंडळी असेल, ही पंच कमिटी असेल, सर्वांना मी खऱ्या अर्थानं खूप खूप धन्यवाद देतो. इतकं सुंदर. आणि का करू नये आम्ही? अरे ज्या भगवंतानं आम्हाला निर्माण केलंय त्याच्या ऋणातून उतराई होण्याकरता आम्ही सप्ताह केला पाहिजे ना. आपल्या शेमड्या पोरीच्या लग्नाला आपण 10-10 लाख रुपये खर्च करतो. आपण जिला निर्माण केलंय तिच्याकरता, ज्या देवानं आम्हाला निर्माण केलंय त्याच्याकरता, तो देव एवढा उदार आहे. फक्त त्याच्याकरता स्वतःच समर्पण द्या. तो इतका इतका उदार आहे, त्याला सांगायची गरज पडणार नाहीये. तो तुमच्याकडे धावत येईल, तुमचा समागम करेल. फक्त त्याच्यावर श्रद्धायुक्त अंतकरणानं प्रेम करत चला. संत उदार बुदार भांडार. म्हणून देवाला शरण चला चला, त्याच्या सत्तेनं आम्ही जीवन जगतोय ना. वातावरण एकदम गोड, एकदम सुंदर आहे, फ्रेश वाटलंय. गाव छोटं असू द्या, पण पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या बद्दल आपल्या अंतकरणामध्ये जी श्रद्धा आहे ती फार महत्वाची आहे. मी नेहमी सांगत असतो बघा, आपल्याला माणसं किती आहे हे महत्वाचं नाही, पण ती माणसं कशी आहे हे फार महत्वाचं आहे. गोकुळ महाराज, एकदा आपण सर्वांनी अकबर बिरबलाच्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. तुम्ही सुज्ञ माणसं आहात, मी म्हणून सांगतोय तुमच्या समोर. एकदा अकबर आणि बिरबल दोघं रस्त्यानं निघाले, आणि अकबर आणि बिरबल हे पात्र आपल्या सगळ्याला माहिती. चव्हाण पाटील, अकबराला नेहमी काय असायचं माहितीये का? त्या बिरबलाची विकेट घ्यायची सवय असायची, कारण तो बिरबल त्यांच्याकडे कामाला होता. पण शेवटी तो बिरबल होता ना, तो राजाला कधी पण भारी पडायचा. एके दिवशी दोघं प्रवास करत होते. अकबराने त्या बिरबलाला सांगितलं, अरे बिरबला, रात्री इतकं गोड स्वप्न पडले पहाटे 4 वाजता, आणि पहाटे 4 वाजता पडलेलं स्वप्न खरं ठरतं बा. आणि काय झालं? ले आपण एखाद्या शिकारी करता निघालो होतो, जंगलामध्ये चाललो, शिकार भेटली नाही, पण ताणीने व्याकुळ आपण दोघे झालो. सैन्य मागं पडलं, आपण दोघे उरलो. एका रस्त्याने चाललो, पाणी सापडत नाहीये, पण अचानक रस्त्याच्या 2 बाजूला 2 खड्डे होते. एका खड्ड्यात तू पडला, एका खड्ड्यात मी पडलो. पण ऐक बिरबला, ज्या खड्ड्यामध्ये तू पडला ना, ते घाणीचं दुर्गंधीचं खड्डं होतं, आणि मी ज्याच्यात पडलो ना, ते मधाचं खड्डं होतं. आणि हसायला लागला बिरबलावर तो. पण आता तो बिरबल होता शेवटी. तो म्हटला, वेड्या, तुला अजून बिरबल समजलंच नाही म्हटले पूर्ण. तो म्हटलं, राजे साहेब, काय योगायोग आहे बघा ना. जसं तुम्हाला रात्री स्वप्न पडलं ना, सेम टू सेम तसं मला स्वप्न पडलं. म्हणले काय? म्हणजे आपण शिकारीच्या शोधात निघालो, शिकार मिळाली नाही, तहानीने व्याकुळ झालो, सैन्य मागं पडलं, रस्त्याने चाललो, दोन्हीकडे 2 खड्डे होते. एका खड्ड्यात तुम्ही पडला, एका खड्ड्यात मी पडलो, तुम्ही मधाच्या.
मी घाणीच्या दुर्गंधीच्या खड्ड्यात पडलो. म्हणले अरे दोघाचं स्वप्न सारखंच आहे. म्हटले नाही, याच्या पुढे माझं स्वप्न आहे म्हटले. आणि मग तो बिरबल सांगायला लागला, राजे साहेब तुम्ही मधाच्या खड्ड्यात पडला, मी दुर्गंधीच्या. अनासा सायासन आपण प्रयत्न केलो, दोघं वर आले. आणि दोघं वर आल्यानंतर तुम्ही मधानं भरलेला होता आणि मी त्या घाणीने भरलेलो होतो. उग्रवास माझ्या अंगाचा येत होता. मी तुमचं अंग चाटायला लागलो आणि तुम्ही माझं अंग चाटायला लागलात. राजे साहेब कोण कोणत्या खड्ड्यात पडला याला महत्व नाहीये, पण कोण काय चाटतो याला फार महत्व आहे. तसं माणसं किती आहे याला महत्व नाही, पण माणसं कशी आहे याला फार महत्व आहे. म्हणून तुम्ही सगळे सुज्ञ आहात. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही आणि जास्त तुम्हाला डीपमध्ये पण घालणार नाही. वरच्या वर हलकं फुलकं बरोबर तुकोबरायांच्या अभंगापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. विडाला आपलं जीवन इतकं गोड आहे ना, भगवंतानी आम्हाला जन्माला घातलंय, त्याचे अनंत उपकार आहे आपल्यावरती. त्यानं आपल्याकडे कधी 1 रुपया मागितला नाही बाबा. शंकर महाराज तो कधी म्हणला का तुमचं 60 वर्ष वय? 60च आहे ना? 55 5-10 कीर्तनात मागं पुढे होत असते. शंकर महाराज तुम्हाला मी 55 वर्षापूर्वी जन्माला घातलंय, तुमच्यावर एवढे उपकार केले, तुम्ही मला महिन्याकाठी 2000 देत चला. कधी मागितलं देवानं? कारण त्यानं जन्म आम्हाला दान दिलाय. जने हा जीव दिला दान त्याचे करीन चिंतन जग जीवन नारायण गायन गुण तयाचे गायन गुण तयाचे तो या भीवर जातीरी कट धरोनिया करी पाऊले समजी साजिरी अंतरी धरोनी राहीन जीव दिला जग जीवन गायन गुण तयाचे तो या भीवरे जाती जन हा जीव दिला दान करीन चिंतन जन हा जीव दिला दान करीन चिंतन जग जीवन नारायण गायन गुण तयाचे तो या भीवर जातीरी गट धरोनिया करी पाऊले समची साजिरी अंतरी धरोनी राहीन गट धरोनिया करी पाऊले समची साजिरी अंतरी धरोनी राहीन धरोनी राहीन. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गायीन गुण तयाचे. त्या भगवंतानी आम्हाला जीव काय दिलाय? दान दिलाय. पण दान दिलेल्या गोष्टीची किंमत माणसाला कळत नाही. माणसं सकाळी उठले का पारावर आख्या गावाच्या कुटाळक्या करत बसतात. देवानं जन्मदान दिलाय. देवानं हा जन्म हा जीव आम्हाला दान दिलाय, पण फुकट दिलेल्या गोष्टीची किंमत माणसाला मरेपर्यंत कळत नाही. तो हा नरदेह आहे आणि या नरदेहाची ताकद सामान्य नाहीये. याच देवानं आम्ही देव होऊ शकत नाहीये, पण देवाची बरोबरी करू शकतोय इतकी ताकद 3.5 हाताच्या नरदेहामध्ये भगवंतानं आम्हाला दिली आहे. हेची देही घडे देवाचं भजन, हेची देही घडे देवाचे भजन हो. आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. देवानं या 3.5 हाताच्या नरदेहामध्ये एवढं ज्ञान दिलंय. पशुकाय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती काही एक उपजताची मरती बैरी अंध होती पांगुळ मुके.
भजना गोमटा. देवाना जन्म कशाला दिलाय? देवाचं भजन करण्याकरता. आपलं मुख्य प्रयोजन काय आहे? मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर अगोदर माणसानं संसार करायचा. संसारच करायचा ना अगोदर, आल्यानंतर देवाचं भजन करायचं, हे मुख्य प्रयोजन आहेत. आणि परमार्थ संपल्यानंतर मग उरलेल्या वेळेमध्ये संसार करायचा, हे अवंतर प्रयोजन आहेत. पण माणसं असं करता का? अगोदर संसार करून घेतात, लेकरा बाळानं एकदा कमरात लाता घातल्या का मग सरला बेडची वारी. तोपर्यंत सुचत नाही माणसाला हो. म्हणून एकदा आपण लक्षात घेतलं पाहिजे, त्या देवाचे अनन्य साधारण उपकार आमच्यावरती आहे. मी नेहमी एक दृष्टांत सांगत असतो. 80 वर्षाचे म्हातारे आजोबा. मी का सांगतोय? जेने हा जीव दिला दान, देवानं हा जीव कसा दिलाय? दान दिलाय. एक 80 वर्षाचे म्हातारे आजोबा, बायपास सर्जरी झाली, हॉस्पिटलमध्ये ICU मधून बाहेर काढलं. डॉक्टरनी जनरल वॉर्डमध्ये 5-6 दिवस ठेवलं. त्या बाबांना, आजोबांना, 80 वर्षाच्या म्हातारे आजोबांना आपल्या रूम मध्ये बोलवलं. एका बाजूने डॉक्टर साहेब बसले, एका बाजूने ते 80 वर्षाचे म्हातारे आजोबा, दोघांमध्ये टेबल. आणि डॉक्टर साहेब सांगत होते, आजोबा तुम्ही आता ठणठणीत बरे झालात, 8 दिवस झाले तुमची सर्जरी एकदम ओके झाली आहे. फक्त घरी जाऊन जास्त कोणाशी संवाद करू नका, बोलू नका, जेणेकरून तुम्हाला खोकला येईल, आणि खोकला आला की परत तुम्हाला ICU मध्ये ऍडमिट करावं लागेल. आणि बोलता बोलता डॉक्टर साहेबांचं पेन चालत होता. बोलणं झालं आणि डॉक्टर साहेबांनी सांगितलं, आजोबा तुम्ही आत्ता लगेच सुट्टी करू शकता, तुम्हाला डिस्चार्ज मिळेल, पण त्याच्या अगोदर ही रिसीट घ्या. आजोबांनी 10 लाखाची रिसीट बघितली. किती? 10. आणि आजोबा त्या पावतीकडे बघताय, डॉक्टर साहेबाकडे बघता बघता सहज डोळ्यातून पाणी आलं. आणि डॉक्टर साहेब घाबरले. म्हणले, का रडता? तुम्ही जर असे रडला तर परत मला ICU मध्ये तुम्हाला ऍडमिट करावं लागेल. तुम्ही का रडतात ते कारण सांगा ना मला. नेमकं तुम्हाला 10 लाख जास्त वाटतात का? मी 8 लाख देतो करून. 8 लाख भरा. त्या म्हातारे आजोबांनी एवढं गोड उत्तर दिलं, तेवढं उत्तर फक्त घरी घेऊन जा. ते म्हातारे आजोबा सांगायला लागले, डॉक्टर साहेब भगवंताच्या कृपाशीर्वादानं, साधू संतांच्या कृपाशीर्वादानं माझं घर गोकुळासारखं भरलंय. बरं का गोकुळ महाराज, गोकुळासारखं भरलं. म्हणे 2 मुलं उच्च शिक्षित, 2 सुना उच्च शिक्षित आहेत. महिन्याला 10 लाख रुपये माझ्या घरामध्ये येतात. पैशाची कमी नाही, पैसे भरपूर आहे. मी 10 काय 15 लाख तुम्हाला भरले असते. मला याचं रडू येत नाही, मला रडू याचं येत आहे. डॉक्टर साहेब म्हणजे नेमकं भानगड काय? त्यावेळेस आजोबांनी सांगितलं, डॉक्टर साहेब ऐका ना, मी या करता रडतोय, तुम्ही फक्त 3 तास माझं हृदय सांभाळलं. किती तास? बोलत जाणार. किती तास सांभाळलं? 3 तास हृदय सांभाळलं. 3 तासाच्या बदल्यात तुम्ही माझ्याकडून 10 लाख रुपये घेतात. मला रडू या गोष्टीचं आलं. माझ्या भगवान परमात्म्यानं मृत्यू लोकामध्ये मला 80 वर्ष सांभाळलं, पण 1 रुपयाचं बिल सुद्धा कधी मागितलं नाही. म्हणून जेणे हा जीव दिला दान, तयाची करीन चिंतन. म्हणून देवानं आम्हाला जन्माला घातले कशा करता? देवाचं भजन करण्याकरता. पण तुकोबारायांना हे सांगायचंय, तुकोबा पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचे एक निष्ठावान भक्त होते. उठलं का देवाचं भजन, सारखं पांडुरंग परमात्म्याची वारी माझ्या तुकोबारायांची मासिक असायची हो. लागली से आज मला, लागली से आज मला, गोडी अभंगाची कृपा त्या
पांडुरंग परमात्म्याच्या भजनाची ओढ तुकोबारायांना लागली. सारखं देवाचं भजन. ते तुकोबाराय साधकांच्या जवळ गेले. साधकांनी तुकोबारायांना प्रश्न केलाय, तुकोबा तुम्ही नित्य देवाचं भजन करताय, तुमच्या चेहऱ्यावर जे समाधान आहे, सुख आहे, त्याची पण आम्हाला प्राप्ती करून घ्यायची आहे. सांगा ना मार्ग काय आहे, कसा देव आकळला जातो सांगा ना. अनेक प्रश्न साधकांनी तुकोबारायला प्रश्न केले. हो तुकोबाराय सांगायला लागले, देवाचा स्वभाव फार गोड आहे, पण त्याच्याकरता पंढरीच्या पांडुरंग परमात्म्यावर स्वतःच्या प्राणाही पेक्षा जास्त प्रेम अगोदर करावं लागेल. त्याचा स्वभाव, त्याची आवड निवड आपल्याला एकदा ओळखावी लागेल. नुसतं भजन करून जमणार नाहीये, पण माझ्या मालकाला नेमकं लागतं काय ते अगोदर ओळखावं लागणार. काय देवाची आवड आहे ते ओळखावं लागणार. आवडे देवाची, आवडे आवडे देवाची देवाची आवड आपल्याला ओळखायची आहे. काय आवडतं देवाला? आवडे देवासी, आवडे देवासी, आवडे देवासी तो एका प्रकार. काय आवडतं देवाला? नामाचा उच्चार रात्रंदिन, रात्रंदिवस माझं या भक्तानं भजन करावं, ही देवाची आवड आहे. जसं संसारामध्ये दोघाचा स्वभाव जुळला का, जसं संसाराला किती मजा येते, येते का शंकर बाबा? दोघाचा स्वभाव जुळला का संसारात मजा आहे का नाही? हा नाही तर नाही म्हणा ना. काही बरेच कटाळलेले असतील ते म्हणतील बाबा मजाच नाही बा. जसं दोघाचा स्वभाव जुळला का, जसं प्रपंचामध्ये आनंद आहे ना, तसं देव आणि भक्त दोघांचा स्वभाव जुळला का परमार्थ परमोच्च स्थितीला प्राप्त होतो. म्हणून एकदा देवाचा स्वभाव आम्हाला ओळखायचा आहे. अहो संसारामध्ये पूर्वीचा काळ, पूर्वीचा एक रानगट्ट्या होता, नांगराक्या, त्याचं लग्न झालं. पूर्वीच्या काळामध्ये चव्हाण पाटील नवरा बायकोवर बोलत नव्हता, आता नाही. पहिल्या काळामध्ये रवी भाऊ, पूर्वीच्या काळामध्ये असं आपल्याला अनुभव नाही बुवा, पण असं सांगितलं जाते. म्हातारे माणसं असे जर बसले ना फेट्यावाले, ते म्हणतात आमचा काळ वेगळा होता. शहाण्या सुरत्या माणसाच्या समोरून बाया कधी चप्पल घालून जात नव्हत्या, डोक्यावर चप्पल, असं सांगतात लोक. आता तो काळ राहिला नाही. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये वडीलधाऱ्या माणसाचा मान सन्मान ठेवला जायचा, हा तो वेगळा भाग असे. आणि एकत्रित कुटुंब पद्धती होती. आता सारखी नाही, हम दो, आता तर हमारा एकच आहे. दोन पण संपले, आता एकावर आली गंमत. एका खांबावर द्वारका उभी राहिली आता. ते बिचारा आपलं सकाळी चैत्राचा महिना असं नांगर हाकायला गेलं, 6 बैलाचा नांगर मोठा, गडी 2-4 बरोबर गेलं ते नांगर हाकण्याकरता. पण ते कधी 15 वर्ष लग्नाला झाले, 2-4 लेकरं झाले, पण ते बायको बरोबर कधी बोललं नाही, बायको नवऱ्या बरोबर कधी बोलली नाही. आता एकदा साखरपुडा झाला का त्या मोबाईलचा फॅडाला, आता त्या साखरपुड्यामध्येच मोबाईल दिला जातो नवरीला. 35,000, आता नाही 35,000 आता शुल्लक झाले, 1 लाखाच्या वर. त्या मोबाईलनं अनेक लोकांचे संसाराचे वाटोळे झाले. कीर्तनामधून या गोष्टी बोलणं गरजेचं आहे. आता एक नवीन फॅड आला, प्री वेडिंग शूटिंग, लग्नाच्या अगोदरची शूटिंग.
एखाद्या गरीबाचं लग्न होऊन जाईल त्या प्री वेडिंग शूटिंग मध्ये. पण एक सांगतो तुम्हाला, बघा आपण सगळे सोशल मीडियाला कनेक्ट आहेत, त्या प्री वेडिंग शूटिंगनं चांगल्या चांगल्यांच्या लग्न जे होणारे होते का ते स्टॉप होऊन गेले. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, विरोध करत चालाव. वाईट गोष्टी आल्या, हे जीवन इतकं गोड आहे, भगवंतानी आम्हाला दान दिलंय. चांगल्या गोष्टीचं अनुकरण करायला शिका, वाईट गोष्टींना लांब लोटा. त्यावेळेस आपल्याला खरा जीवनाचा आनंद कळेल ना. आपण कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे, थांबवलं पाहिजे. पण माणसाला आनंद वाटतो जरा त्या लॉन्स मध्ये एवढा मोठी असा पडदा लावला, त्याच्यावर आपलेच घरामधले माणसं असतात, ते व्हिडिओ शूटिंग आपल्याला, मी पुढं बोलणार नाही, पण ती वेड वाकडा चित्रविचित्र फोटो आपण आपल्या घरच्यांसोबत पाहायचे, आपल्याला पण लाज वाटायला लागली आता ती. आणि गरज खऱ्या अर्थानं बोलण्याची आहे, कीर्तनातून बोलणं गरजेचं आहे. कारण अजून तरी महाराष्ट्रामध्ये कीर्तनाकारांच्या शब्दाला, साधू संतांच्या शब्दाला मान ठेवला जातो. हा, अजून एवढी महाराष्ट्राची म्हणजे आदर आहे आपल्या कीर्तनकारांचा. चला, मी विषय लांबवत नाही. तो बिचारा शेतामध्ये गेला नांगर राखण्याकरता. एकादशीचा दिवस होता. बायकोला सासूबाईनं सांगितलं, म्हणले जा बबे शेतामध्ये घेऊन जा नवऱ्याच्या भाकरी बिकरी गडी बिडी. गेली ती बिचारी सकाळी सकाळी पहाट. जावळवळ झालं, घरच्यांनी डबा आणला हे त्या मालकानं बघितलं. त्या बायकोनं सुद्धा असं ते डोक्यावरची जी पाटी होती ना भाकरीची, 5-50 भाकरी 2-4 गड्यांच्या आदळल्या. शेजारी घास होता, ते घास कापण्याकरता गेली. त्या नोकरांनी मालकाला आवाज दिला, मालक. मालकीन आली भाकरी घेऊन. गेले पट्टे भिडले, जेवण करायला लागले. आणि तेवढ्यामध्ये त्या घासामध्ये एक शेजारचं घोडं आलं आणि ते घास खायला लागलं. आणि मालकीन घास कापत होती. तर या पठ्ठ्यानं बघितलं बा. तो म्हणला, जर या घोड्यानं जर घास खाल्ला तर 6 बैलाचा नांगर आहे. उद्या बैलाला घास राहणार नाही आणि नांगर बंद राहील. त्याला वाटलं आवाज द्यावा, पण 15 वर्ष झाले कधी बायको बरोबर बोलला नाही ना. कसं बोलावं, बोलता येईना. आणि जर नाही बोलावं तर घोडं घास खातं ना. काय करावं, त्यानं जीव मुठीत धरला बा असा पार. तो खाकरला खोकरला. हे खाकरणं खोकरणं आपल्या सगळ्याला माहिती आहे. ती बायको इतकी बिलंदर होती, ती म्हटली, पठ्ठ्या 15 वर्ष झाली तू माझ्याबरोबर बोलला नाही, पण आता आज गाठ माझ्याशी म्हणले. तो आवाज द्यायला लागला, पण ती ऐकायच्याच मूडमध्ये नव्हती. ती म्हणली, आज तुला माझं नावच घ्यायला लावते. बायका बाकी प्रसंग आला ना, माणसाला असं कात्रीत धरत्या बरोबर. आणि त्या बाईनं धरलं बा कात्रीत. हा खोकरला खाकरला, तिनं पाहिलंच नाही. शेवटी यानं आवाज दिला, हय तेवढं घासामधलं घोडं आण म्हणले. हा शब्द त्या बाईच्या कानावर गेला. तिला आनंद झाला, 15 वर्षात नवरा बोलला नाही आणि आवाज दिला. तिनं त्या हातातलं विळा फेकून दिला आणि त्या घोड्यामागं पळली. घोडं पळून गेलं. पण इतका आनंद झाला, ती म्हणली, कधी नाही बोलले बाई. आणि घोडं आण म्हणले, कधी नाही बोलले, आजच बोलले. तिला इतका आनंद, 2च वाफे कापायची होती, ती नाका घास कापून टाकला आनंदाच्या भरामध्ये. फक्त चिंतन चालू आहे, शंकर बाबा कधी नाही बोलले. घरून येताना सासूबाईने सांगितलं होतं, बबे 5वा दिवस आपल्या घराची आपल्या वाड्याची पंगत आहे. येताना फक्त आपल्या आपल्या वाट्याच्या 2 किलो मिरच्या आण, अख्ख्या भाऊबंदाच्या आणीत बसू नको. बबीच्या ध्यानातच नाही त्या आनंदाच्या भरात. ती मिरची धरली, कधी नाही बोलले, घोडं आण म्हणले. 50 किलो मिरच्या बबीनं तोडल्या. शेजारनी आल्या, म्हणले, वेडे सासूबाईनं फक्त 2च किलो सांगितल्या होत्या, 50 किलो म्हणले. तुम्हाला नाही कळणार, कधी नाही बोलले, घोडं आण म्हणले. उचललं ते, घरी आली. सासूबाईनं तिला भाकरी आमटी करायला लावल्या. स्वयंपाक तयार झाला. आणि म्हणले, बबे तेवढं भांडे घासून काढ बाई. ती आवारात गेली, भांडे घासायला लागले. चिंतन चालू, कधी नाही बोलले, घोडं आण म्हणले, कधी नाही बोलले, घोडं आण म्हणले. सासूबाईला काहीच कळा नेमकं भानगड काय झाली. रामभाऊ शेतातून आला आणि आईनं सांगितलं, रामभाऊ बायको जशी शेतातून आली ना तसं सारखं वेड्यावानी करते. नेमकं तिला शिवावरचं झालं का पांदीतलं झालं एवढं बघ. हा रामभाऊ त्या आवारात भांडे घाशीत होती. हा नाजूक पावलानं गेला नांगर हाक्या. काहींना जेवण झाल्यावर कळलं, नांगर हाक्या नाजूक पावलानं गेला. आणि त्या नाजूक पावलाचा आवाज त्या बाईनं भांडे घासता घासता ऐकला आणि सहज वळून मागं बघितलं. ती बोलत होती,
कधी नाही बोलले आणि घोडा हान म्हणले आणि गालातल्या गालात असले रामभाऊन ओळखलं ते म्हणले आई हिला पांधितलं नाही शिवावरचं नाही म्हणले हिला या पठ्ठ्याचं घरातलं झालं म्हणले विड्याला विड्याला विनोदाचा भाग नाहीये जसं बायको बरोबर नवरा एक शब्द बोलला जसं संसारामध्ये तिला आनंद झाला ना तसं देव आणि भक्त ज्या दिवशी पंढरीचा पांडुरंग परमात्मा तुमच्या आमच्या भजनामध्ये येऊन नाचेल ना त्या दिवशी एवढा आनंद होतो त्याच्यावर फक्त प्रेमानं भजन करा त्याच्यावर श्रद्धेनं विश्वास ठेवा त्याच्यावर भावनेनं समर्पित भाव करा एकदा की तुम्ही भाव समर्पित केला पंढरीचा पांडुरंग परमात्मा विठेवून उडी मारतो त्याच्याबरोबर समागम करतो एवढ्यावर थांबत नाहीये त्याची सगळी कामे करतो अभंगाचं पहिलं चरण सांगतात पंढरीच्या मालकाचा स्वभाव आपण त्याच्यावरती प्रेम केलं का भक्त समागमी सर्व भावे हरी न सांगता करी सर्व कामे पंढरीचा पांडुरंग परमात्मा त्याची न सांगता सगळी कामे करतो केलं काम नाथबाबांचं नाही का कालच झाली नाथबाबांची षष्ठी पंढरीच्या पांडुरंग परमात्म्यानं माझ्या नाथबाबांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी भरलं ना द्वारकेची मूर्त एकनाथा घरी द्वारकेची मूर्त एकनाथा घरी द्वारकेची मूर्त एकनाथा घरी द्वारकेची मूर्त एकनाथा घरी पाणी वाहे हरी कवडीने पाणी वाहे हरी कवडीने श्रीखंड्या काल षष्ठी झाली पैठणला एवढा मोठा सोहळा झाला त्या नाथबाबांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी भरलं का तुम्ही संसार करताय मी संसार करतोय नाथबाबांनी सुद्धा संसार केला पण नाथबाबांच्याच घरी का कावडीनं पाणी भरलं कारण आमचं भजन लटकय आमच्यावर दुःख आलं का मग आम्हाला देवाचं भजन सुचतं ना रामभाऊला 200 क्विंटल कापूस का झाला तो पंढरपूरची वारी करतो म्हणून ना
हा पत्त्या सुद्धा पंढरपूरला. अहो जगाचा मालक आहे, त्याला सगळं कळतं ना. चीटी के पैरों में घुंघरू बजता है वो भी मेरा भगवान सुनताय. हा ते नाही घ्यायचं पुढं. भगवान सुनताय. चिटी म्हणजे मुंगी, मुंगीचा पाय केवढा, मुंगीच्या पायातलं घुंगरू केवढं असेल, त्याचा नाद जर पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला ऐकू जात असेल तो किती चतुर आहे. देव चतुर देव चतुर जाणोनी अंतर वर्तत से सावरे तेरे बिन जिया रहे. हा एवढा चतुर आहे. हा नाद जर घुंगराचा देवापर्यंत ऐकू जात असेल तो एवढा चतुर आहे. त्याला कळत नाही का आज इथं खोपेश्वरला कोण कोण वर्गणी देतं कोण कोण नाही. हा म्हणजे तुम्ही वेगळा अर्थ नका काढू बरं का. मला काही कमिटीने सांगितलं नाही. मी आपला कीर्तन म्हणजे रेडीमेड कापडाचं दुकान. हे बरोबर कोणाच्या ना कोणाच्या अंगात जाऊन पीठ बसत. त्याची फक्त श्रद्धेनं सेवा करा, त्याचं भजन करा. एकदा की तुम्ही त्याचं भजन केलं, त्याचं सेवा केली, त्याला काही लागत नाही. तू फक्त देवाला भाव समर्पित करा. देव भावानं जिंकला जातो. भावबळी आकळी येरेविना कळी तो कशाने काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आण विठोबाची. देव जिंकायचा असेल तर त्याच्यावर प्रेम समर्पित करा. त्याचे पायी घाला मिठी मोल न घे जग जेठी. काही नकोय त्याला. हे भावा एकासाठी खांदावा हे आपोलिया भवसागर तरता. भवसागरातून तरुण जायचं असेल फक्त त्याच्या पायावर मिठी घाला. त्याला काही नकोय, काही चिंता करायची नाही. फक्त देवाला भाव समर्पित करायचा. मी नेहमी सांगत असतो, निष्ठावान पांडुरंग परमात्म्याचा भक्त होता. निघाला तो पंढरपूरला. आषाढी वारीचे दिवस आहे. निघाला तो. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. आहे देवाचं भजन चाललंय. पाऊस चालू आहे धोधोवरून. असा गार आटला बिचारा. असं लास्ट स्टेशनला आला. त्या चौकामध्ये नाही का ते कृष्ण भजे मिळतात तिथं. हा सांगवी चौक बरोबर आहे ना. तिथं आला. असं 2-4 दिवस झाले पण भुकेनं व्याकुळ झाला. वरून धोधो पाऊस. गार अटलं बिचारा सकाळी सकाळी. आणि तेवढ्यामध्ये त्या हॉटेलवाल्यानं आपली हॉटेल उघडली आणि असं सकाळी सकाळी दूध आळवत होतं. बरं त्यांची टेक्निक एवढी भारी असते ना. ते माणसं देखत असं ते वरगळ खालीवर करतात. म्हणजे कितीही माणूस न पिणारा असला म्हणजे दूध बरं का, त्याला ते वरगळ खालीवर करून करून पिण्याची आशा उत्पन्न होते. आणि तसंच झालं. एक गार हटलं बिचार. आणि याच्या मनामध्ये आलं, एक जर दुधाचा ग्लास जर मला प्यायला भेटला ना पंढरपुरापर्यंत जाऊपर्यंत, परत मला कशाची गरज नाही. आणि काय कोण जाणे त्या हॉटेलच्या मालकानं याला बघितलं आणि साक्षात पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झालं असं त्याला वाटलं. आणि त्यानं आवाज दिला, हो मालक. हे विनेकरी असं गडबडलं ना माग. अहो तुम्ही या इकडं. असं दबक्या पावल्यानं गेलं हॉटेलमध्ये. म्हटले बोला मालक काय. म्हटले काही नाही हो, व्यवसायाना निमित्तानं आम्हाला पंढरपूरला जाता येत नाहीये. तुम्हीच आमच्या करता पंढरीचे पांडुरंग परमात्मा आहात. पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला आमचा निरोप पोहोचवा. या ना तुमचे पाय आमच्या हॉटेलला लावा आणि एवढासा छोटासा ग्लास दूध प्याओ. मागत काय होतं तो दूध बरोबर. दुधाचा असा ग्लास घेतला त्यानं. मस्त पैकी अशी वरून सायबी होती ती. साखर बिकर असे काजू बदाम टाकले बा वरून. मला दिसू राहिलं कोणाच्या तोंडाला पाणी आलं आता. असा आनंदित झाला तो. अगदी नाजूक ओठाला त्यानं तो ग्लास लावला, संपवला आणि सांगितलं बस तृप्तीचा ढेकर दिला. आता पंढरपुरापर्यंत जाऊस तर जेवण नको. पण तसाच पुढे निघाला आनंदाच्या भरामध्ये. भजन चालू आहे. ज्ञानोबाराया माझ्या
सुकुमाराया. एक नवीन लग्न झालेलं जोडपं होतं, नवीन असं उन्हाळ्यात लग्न झालं. बिचारा ते सर्व्हिसला होतं, बायकोला कधी शॉपिंगला घेऊन गेलं नाही. पण आज रविवारचा दिवस होता. शंकर महाराज बायकोने सांगितले, हे बघा मालक, 6 महिने झाले लग्नाला, अजून काय आपण शॉपिंग केली नाही. एक काम करा, आज शॉपिंगला जाऊ म्हटले. अरे पाऊस चालू आहे म्हटले, छत्री घेऊन जाऊ. दोघांनी गाले, कुलूप लावलं, त्यांच्या बंगल्याला बाहेर आले. यानं छत्री धरली, पण याच्या डोक्यावर नाही, बायकोच्या डोक्यावर. असे बरेच जण आहे, बायकोच्या डोक्यावर छत्र्या धरणारे. तसं यानं धरलं, निघाला. हा वारकरी बेधुंद होऊन पांडुरंग परमात्म्याचं भजन करत होता. विठ्ठला पांडुरंगा माय बापा, हे नाचतोय. गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाची आनंद आवडीने. तुकोबारायांसारखी अवस्था या भक्ताची झाली. इतका नाचतो, बेधुंद झाला. रोडला खड्डे पडलेले होते, त्यात सांगवी चौकात असं पाणी साचलेलं होतं. उड्या मारत होता, आणि त्या उड्यामध्ये याची उडी मारायची वेळ, आणि जोडपं त्याला क्रॉस व्हायची वेळ एकच झाली. उडी मारली, जोरात त्या खड्ड्यात आदळला, आणि सगळा चिखल पाणी त्या बाईच्या साडीवर उडाला. पठ्ठ्याला सहन नाही झालं, ती ओरडली, मालक किती गावंडाळ वारकरी व्हा, यानं सगळ्या अंगावर उडवली घाण माझी. आता 6 महिन्यातून आपण शॉपिंगला निघालो, सगळा मूड माझा निघून गेला म्हटले. आता याला राग आला, पळत गेल्यानंतर त्या वारकऱ्याची अशी कॉलर धरली, आणि सांडशीने त्याच्या गालावर 5 बोट उमटवली. त्याचा काय दोष होता बिचाऱ्याचा. पण या सांगवी चौकामध्ये 5-6 तरुण पोरांनी बघितलं, म्हणलं अरे वारकऱ्याचा दोष नाही याच्यात. जोडपं घरी गेलं, तिनं सांगितलं मी फ्रेश होते, साडी बदलते, तोपर्यंत तुम्ही टेरेसचा दरवाजा लावून या, पाऊस चालू आहे, सगळं पाणी हॉलमध्ये येईल. पण हा पट्ट्या वर गेला, ही साडी बदलायला गेली, हा वर गेला, वरचा दरवाजा लावला, पण त्या दरवाजा उघडा असल्यामुळे ते पावसाचं पाणी त्या फरशीने येत होतं. ग्रेनाइटची फरशी होती ती, चोपडी सटकणारी. याच्या पायात असा मोठाल्या हिलचा टाचाचा बूट होता. ओला असल्यामुळे ते सटकलं पायरून 1 नंबरच्या खाली हॉलमध्ये येऊन आदळलं. जसं आदळलं ते डोक्यावर आदळलं, नाकातून कानातून सगळं रक्त बाहेर यायला लागलं. बायकोनं आवाज ऐकला, पळत आली हॉलमध्ये, आवाज दिला, नाना आप्पा काका धावा. मालक पडले म्हणले. हा आवाज सांगवी चौकामध्ये ऐकला त्यांनी, पोरांनी. म्हटले अरे ही जोडपं आत्ताच गेलो म्हटले घरी, कस काय ओरडतंय. ते पळत आले, एका शहाण्यानं असं नाकासमोर अशी बोट लावली. म्हणले बाई मालक गेले. तिला इतका राग आला, म्हटले त्या वारकऱ्याच्या कानाखाली माझ्या मालकानं 5 बोट उमटवले, पण त्या वारकऱ्यानं शाप दिलाय, माझा मालक निघून गेलाय. पोरं म्हणले आता फार तर पुढं आला असं तो, कुठं या धरणापर्यंत पळत आले. हा ते सायगावच का शिरेगावच्या तिथपर्यंत आला असं. 5-6 टवाळखोर पोरं पळत गेले. बाबाला थांबवलं, म्हणले थांबा. म्हटले काय कारण. अहो त्या बाईचा नवरा गेला. म्हटले मग माझं काय त्याच्यात. म्हटले मगाशी आम्ही बघितलं त्या बाईच्या अंगावर चिखल उडाला, आणि रागाच्या भरात तिच्या मालकानं तुमच्या कानाखाली लावली, 5 बोट उमटली, आम्ही बघितलंय. म्हटले मग तुम्ही एवढा शाप का दिलाय त्याला. तो गतप्राण झाला. आता वारकऱ्याचं बोलणं आहे का. वारकरी सांगत होता त्यानं माझ्या कानाखाली का लावली. म्हटले अरे त्या बाईच्या साडीवरती चिखल उडाला म्हणून तिच्या नवऱ्यानं तुझ्या कानाखाली लावली. म्हणले साडीवर बाईच्या उडालं, माणसानं का हाणलं. वेळ आहे का रे. अरे त्याची बायको आहे. असेल बायको, 10,000 लोकांमध्ये लग्न लावून आणलं त्यानं. म्हटले असेल. अरे मूर्खा, तो तिच्यावर प्रेम करतोय. प्रेमाच्या भरात त्याला राग आलाय, आणि रागाच्या भरात त्यानं अरे पण रागाच्या भरात, अरे पवित्र त्याच्या नावानं मंगळसूत्र गळ्यात घातलंय म्हणून त्याला राग आला, आणि रागाच्या भरात तुझ्या कानाखाली लावली. म्हटले बस, गळ्यात घातलंय ना मंगळसूत्र त्याच्या नावाचं, म्हणून राग आला त्याला ना. म्हणून ऐका आता, तिनं त्याच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यामध्ये घातलंय, त्याच्या अंगावर, तिच्या अंगावरती साडीवरती चिखल उडालाय, त्याला राग आलाय, म्हणून माझ्या कानाखाली लावली ना. इथपर्यंत बरोबर आहे ना. मग ऐका आता, मी माझ्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या अनन्य साधारण असा भक्त आहेत.
मी माझ्या पांडुरंग परमात्म्याचा गोपीचंदाचा टिळा कपाळावर लावलाय आणि पवित्र तुळशीची माळ माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या नावानं गळ्यामध्ये घातली आहे. जसं त्याला राग आला तसं माझ्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला राग आला आणि रागाच्या भरामध्ये माझ्या पांडुरंग परमात्म्यानं त्याचा तुटला आयुष्याचा दोरा घेऊन गेला. म्हणून त्याच्या पायात मिठी घाला. कोणाच्या? पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचं संकट कोणतं येऊ द्या, त्या संकटातून निवारण करण्याची ताकद पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या भजनामध्ये. त्याचं भजन करा, त्याला कोणत्याही भावनेनं आवाज द्या, त्याला म्हणा देवा ये माझ्या हृदयामध्ये संचार कर. अभंगाचं दुसरं चरण. साठविला राही हृदय संपुष्टी बाहेर धाकोटी मूर्ती उभा विढोबा रखुमाये. साठविला राही हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा. पंढरीचा पांडुरंग परमात्मा इतका दयाळू आहे. त्यांना भक्तांना विचारलं, त्याला मालक माझ्या हृदयामध्ये या. त्याच्या हृदयामध्ये संचार करतो. आमच्या गंगाखेडला जन्माला आलेली जनाबाई हृदयामध्ये देव धरला नव. धरीला पंढरीचा चोर. कोणी धरला? जनाबाईने. देवाला सांगितलं देवा हृदयामध्ये वास्तव्य करावं. धरीला पंढरीचा चोर गळा बांधोनिया दोर. हो हृदय बंदी खाना केला. आता म्हणण्यासारखं लई बरं काय करावं. वेळ नाही ना. 9 वाजले जवळजवळ. म्हणजे 9 वाजलेच जवळजवळ नाही वाजले. जनाबाईनं पांडुरंग परमात्मा स्वतःच्या हृदयामध्ये स्थित केला. काय भानगड असेल? कारण देवाच्या भजनाची ताकद एवढी ना. रात्रंदिवस अखंड तिनं देवाचं भजन केलं. जात्याच्या मुखी घा
मोत्याचे दाने ही जागा एवढी अवघड आहे. मोत्याचे दाने तुझ्या कृपेने त्याच्या कृपेनं चालू आहे आता हे. म्हणजे पांडुरंग परमात्मा यायचा ना आमच्या जनी बरोबर दळण दळायचा. जनाबाईचा अधिकार साधा आहे का? जनाबाई साधी नाही आहे. कबीरदास महाराजांनी आमच्या जनाबाईचं वर्णन केलंय. तिकडे जायचं नाही आपल्याला, पण सारखं देवाचं भजन पंढरीच्या पांडुरंग परमात्म्यानं विठून उडी मारावी आणि जनाबाई बरोबर दळण दळावं. सुंदर माझे जाते गे फिरते बहुते गे ओ व्यागाऊ कौतुके तू येरवाळ विठ्ठला. गोड येते पण आता वेळ नाही ना. सासू आणि सासरा तिसरा. पांडुरंग परमात्मा यायचा आणि जनी बरोबर दळण दळायचा. काय अधिकार असेल आमच्या जनाबाईचा? तिनं सांगितलं देवा या हृदयामध्ये वास्तव्य करा. धाकुटी मूर्ती धारण करायला लावली. महाभारताच्या युद्धाच्या प्रसंगाच्या वेळेस अर्जुनाच्या रथाचं सारथ्य भगवान परमात्म्यानं केलं. पांडुरंग परमात्मा येतो. द्वापार युगामध्ये असू द्या, त्रेता युगामध्ये असू द्या, सतयुगामध्ये असू द्या, त्यानं हे सगळं काम केलंय. आता कलियुगामध्ये केलंय त्यानं काम. तुकोबरायच्या घरी येऊन तुकोबरायच्या बापाचं श्राद्ध घातलं. ही साधी ताकद आहे का? म्हणजे भक्तानं जी कामना केली ती पूर्ण करण्याचा संकल्प माझा पंढरीचा पांडुरंग परमात्मा करायचा. जर भक्तानं काहीच मागितलं नाही ना, त्याच्या मनामध्ये ज्याचं चिंतन चालू आहे ना, ते त्याला सुपूर्द करायचा. मागण्याची आस पाही मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ. अर्जुन आणि भगवान परमात्मा काम्यक वनात निघाले. त्या वनाचंच नाव काम्यकोण आहे. आणि भगवंताला अर्जुनाची परीक्षा पाहायची होती. काय करावं काय करावं काय करावं म्हणून त्याने एक युक्ती आखली. शेवटी देव येतो चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी. तर म्हटलं आता आपण बघू अर्जुनाची परीक्षा घेऊ. आणि अर्जुनाला सांगितलं अर्जुना तहान लागली ना मी पाणी घेऊन येतो म्हटले. पावर का देव किती विचित्र आहे. खेळतो येण्याची खेळावा आणि नटतो येण्याची नटावा. देवानं खेळ खेळला. अर्जुन काम्यक वनात बसला आणि देव पाणी आणायला निघून गेले. पण त्या अर्जुनाला काम्यक वनात बसल्यावर आठवण झाली. म्हटले अरे किती भारी वातावरण आहे, एवढं भारी गार्डन, इथं खरं माझी सुभद्रा पाहिजे होती गप्पा मारायला. कोणाच्या मनात आलं? अर्जुनाच्या. इथं सुभद्रा जर असली ना हाय गप्पा निघाल्या असत्या. म्हटले एकत्रित कुटुंब आहे, घरात गप्पा नाही मारते येत. घरात जास्त माणसं असल्यामुळे गप्पा नाही मारते. सुभद्रेला आठवण झाली. पण शेवटी भगवान परमात्मा आहे. भगवान परमात्म्यानं ऐकलं ते. अंतरीची घेतो गोडी देव येतो. अंतरीची घेतो गोडी. देवानं ऐकलं ओळखलं आणि भगवान परमात्मा सुभद्रा झाला. आला सुभद्रेजवळ. सुभद्रा आली अर्जुनाजवळ आणि अर्जुनानं सुभद्रा बघितली. म्हणली सुभद्रे काय कमाले वा, आत्ता तू माझ्या हृदयामध्ये आली असं वाटलं. सुभद्रेनं माझ्याजवळ यावा, गप्पा माराव्या, काय आनंद असेल. आणि आली तू तक्षणी. म्हणले मालक तुमच्या मनामध्ये ज्याचं चिंतन चालू आहे त्याच्याकरताच मी आले ना. इतक्या गप्पा चालल्या इतक्या गप्पा चालल्या इतक्या गप्पा चालल्या. दोघांच्या गप्पामध्ये दंग झाल्यानंतर अर्जुन म्हणायला लागला अगं सुभद्रे भात झालं आता गप्पा. तुझा भाऊले खट्याळे म्हणले तो येईल पाणी घेऊन, त्याच्या अगोदर तू निघून जा. पण सुभद्रा हट्टी होती. ती म्हणली देवा आपली ही आठवण फार महत्वाची आहे, हे तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. म्हटले मग एक काम करते मी, माझ्या हातामध्ये जी अंगठी ना ती तुम्हाला देते म्हटले. भगवंतानं म्हणजे सुभद्रेचं रूप घेऊन आला भगवंत. स्वतःच्या बोटामधली अंगठी कोणाला दिली? कोणाला दिली सांगा ना. अहो अर्जुनानं सुभद्रेला दिली. अर्जुनानं सुभद्रे म्हणजे तुम्ही याचा अर्थ मन लावून ऐकत होतात बा. अर्जुनानं ओळख सांगितली. अर्जुनानं स्वतःच्या बोटातली अंगठी घेतली. म्हणजे सुभद्रे हा क्षण फार महत्वाचा आहे. आणि सुभद्रेकडे सुपूर्द केली. आणि भगवान परमात्मा येतील, सुभद्रा निघून जा. सुभद्रा निघून गेली आणि लगेच 2 मिनिटात आली. कारण तो देवच होता ना. आला आणि आल्यानंतर म्हटले पाणी आणलं. म्हटले का रे अर्जुन, मी जसं जवळ येते आता थोडा आवाजाची कुजबूज ऐकली नेमकं. नाही हो देवा,
काय आपलं भजन बिजन करत होतं म्हटले, श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी हे भजनाचा आवाज ऐकला असं म्हटले, चला आता घरी जावं लागतं. सुभद्रेनं स्वयंपाकाची तयारी केली आहे. भगवान परमात्मा निघाले रथ घेऊन. अर्जुन मागं बसलेला, पण तो देव शेवटी खट्याळ. अर्जुनाच्या ध्यानी नाही मनी नाही, हातातली अंगठी गेली. पण भगवान परमात्म्यानं हातात चाबूक धरला, घोडे आणायचा आणि सारखा तो चाबूक असा अर्जुनाकडे करायचा, ही अंगठी दाखवायचा. कोणाला? अर्जुनाला. पण ते अर्जुन थोडं दम्या होता, दम्या हे थोडं मंद होतं ते, त्याच्या काही लक्षात येईना. अर्जुनाच्या घरी गेला आणि घरी गेल्यानंतर सहज त्याचं लक्ष म्हणलं, अरे अंगठीची आठवण झाली बा रथातून उतरल्यावर. शेवटी देव इकडंच थांबला आणि सुभद्रेकडे पळत गेला. म्हणले, सुभद्रे काम्यकवनामध्ये जी अंगठी दिली ती कुठे? सुभद्रा म्हणली, बावळट झालं कोणी मालक, मी सकाळची घरामध्ये बसले, काम्यकवन भानगडीन ती अंगठीन काय ते सगळे निघायला लागलं. आणि ती म्हणली, नेमकं अंगठी मलाच दिली का? हे परंतु फार अवघड आहे महिला भगिनीचं, नेमकं मलाच दिली का दुसरी कोणाला? असं म्हणल्यानंतर अर्जुनाला राग आला. अर्जुन म्हटलं, माझ्यावर शंका घेते. अर्जुन तिला हाणायला धावला आणि तेवढ्यात तिने आवाज दिला, देवा येई व धावनिया विलंब का सखया लाविला. देवाला ना पळत, देवाला नाटक करायचं होतं, देवाला पळत म्हणले अर्जुना, अरे याच्या करता माझी सुभद्राबाई तू लाडकी तुला दिली का? मारण्याकरता मारण्याकरता मारण्याकरता. म्हटले, सुभद्रे भानगड काय? म्हटले, अहो अर्जुन म्हणत होता, माझा मालक म्हणतोय का काम्यकवनामध्ये तुझ्या बोटाला अंगठी दिली. म्हणली, ती अंगठी कुठे? आता तरी पण ते अर्जुन ते थोडं दमे होतं, दमे. त्याला काही लवकर अर्जुन देव असा अंगठी धरायचा बोटातली. म्हणजे अर्जुना खरं सांग, ती अंगठी कोणाला दिली? तरी त्या अर्जुनाच्या काही लक्षामध्ये येईना, अर्जुनाच्या लक्षामध्ये येईना. अर्जुन 15 मिनिटं झाले तरी अर्जुन टाळ्यावर येईना. 9:05 झाले ना. आणि मग सुभद्रेचं लक्ष कोणाकडे गेलं? अर्जुनाचं सुभद्रेचं त्या अंगठीवरती गेलं. आणि मग देवाला अर्जुनाला आठवलं. म्हणले, पांडुरंगा देवा माझी परीक्षा घेण्याकरता तू आला होता. म्हटले, सुभद्रा ओरडली, देवा का भांडणं लावतो आमच्यामध्ये? म्हटले, अरे माझा भक्त माझ्याकडे काही मागत नाही, पण त्याच्या मनामध्ये जे चिंतन चाललंय ना ते त्याला मी सुपूर्द करतो. याच्या मनामध्ये आलं होतं सुभद्रा काम्यकोणात आली पाहिजे, म्हणून मी याच्या करता सुभद्रा झालो. मागण्याची आस पाही मुखाकडे चिंतिल्या. असा हा देव आहे. आपल्या मनामध्ये ज्याचं चिंतन चाललंय तो देव ओळखतो आणि येऊन आपली सगळी कामे करतो. म्हणून देवाचं आम्हाला भजन करायचं. हे आंख जो शाम का दर्शन किया करे, ऐसी सजो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती हीरे मोती से शोभा नहीं हाथ की, ये हाथ तो भगवान का पूजन किया करे. मरकर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. ऐसी लागी लगन लागी लागी लगन लागी लागी लगन लागी लगन लागी लगन लागी लगन लागी लागी लगन. मेरा हो गई मगन वो तो गली गली हरि गुण गाने लगी. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. देवाचं भजन करत चला. रोहन दादानं सांगितलं तेवढा पिंगळा घ्यावं म्हणे. 5 मिनिटं वर झाले तरी काही हरकत नाही, घेऊ का? पण पिंगळ्याला 50,000 लागते बरं का. काहीला कळेल, काहीला घरी गेल्यावर कळेल. आणि सर्वांनी एकदा प्रेमाने जेवण करायचे ना महिला भगिनी. दणकावून सणकावून अगदी मस्त आनंद घ्यायचा. हा जन्म आम्हाला परत परत मिळणार नाही. करा हात सगळ्यांनी वर. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल
करा कैवा टाळी वाजवा माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी तुम्ही टाळ्या वाजवल्या म्हणजे आम्हाला बरोबर वाटतं। कलाकारों की जान तालियों में होती है, कलाकार पैसों ना भूका ना, कलाकार सिर्फ तालियों ना भूका। का हो चवन पाटील, जाता जाता फक्त टाळ्या नका वाजू नुसत्या, समजने वाले को इशारा काफी है। केला इशारा आपला जाता जाता फक्त, पण असो वेळ झाला नाही तर अजून आपण भरपूर झाला असता पिंगळान, वेळ नाही आता मला योग्य वाटाना। 15 मिनिटं वर झाले, तसा ओव्हर टाइम झाला माझा, ओव्हर टाइम झाला ना। का हो भाऊ, कुठेही जा तुम्ही, आता माणसं आहे ना ओव्हर टाइमचे पैसे घेतल्याशिवाय राहत नाही असं म्हणतात भाऊ। MIDC मध्ये 8 तासाच्या नंतर काकडे पाटील 8 तासाच्या वर झालं का ते एक्स्ट्रा चार्ज द्यावं लागतात, विनोदाचा भाग आहे। असो योगीराज सद्गुरू गंगागिरी बाबांची परंपरा आहे, म्हणून मागण्याची आस वाही पाही मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ। म्हणून साधकांनी तुकोबरायांना प्रश्न केला, तुकोबा त्या भक्ताचा स्वभाव तरी सांगावं। मग तुकोबराय सांगितलं, ते भक्त इतके निखरट आहे, स्वतःचा प्राण स्वतःचा जीव समर्पित करतात, देवाकडे काही मागत नाही। तुका मने भाव देवा जीवा पायी, तुका म्हणे जीव भाव देवा पायी, ठेवून या काही मागती, साठविला राही हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती वा।
म्हणून स्वतःचा जीव स्वतःचा भाव पंढरीच्या पांडुरंग परमात्म्यावर समर्पित करतात आणि देवाकडे काही मागत नाही. हा जगद्गुरु तुकोबरायच्या अभंगावरती माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे गुरुवर्यांच्या कृपाशीर्वादानं बोलण्याचा तोडका मोडका प्रयत्न केलेला आहे. नेमकं जगद्गुरु तुकोबरायांना हेच म्हणायचं असेल हे मी सांगू शकणार नाही, कारण तुकोबरायांनी म्हणावं वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा एरांनी वावा बहार माता, असं प्रगल्भ पंडिताला लाजावणारं ज्ञान माझ्या तुकोबरायांचं आहे. आणि त्याच्यावरती भाष्य करणं एक माझ्यासारखा सामान्य वारकरी करू शकत नाहीये. खऱ्या अर्थानं तुमच्या सर्वांचं प्रेम या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं चालू असलेला हा 8 दिवसाचा कीर्तन महोत्सव आणि त्याच्यामध्ये 5व्या दिवसाची कीर्तन सेवा आपल्या सगळ्यांच्या आग्रह खातीर या ठिकाणी झालेली आहेत. आपल्या सर्वांनाही खूप खूप धन्यवाद देतोय. या कार्यक्रमाकरता आवाजून उपस्थित राहिलेल्या मध्ये आमचे प्रेरणास्थान हरिभक्तपरायण शंकरजी महाराज खैरनार बाबा उपस्थित आहेत, कृष्णाजी महाराज पवार आहेत, हरिभक्तपरायण बापू सुरिंगे आहेत, गोकुळजी महाराज कारभार आहेत, हरिभक्तपरायण शंकर महाराज आहेत, अण्णाभाऊ आहेत, रोहनदादा आहेत, ही सगळी मंडळी आमची सोमनाथ दादा आहेत, आपण सर्वजण आहात, बाळासाहेब पाटील चव्हाण आहेत, मस्के पाटील आहेत, ही सगळी मंडळी सर्वांना खूप खूप धन्यवाद देतोय. आणि झालेली सेवा पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर दक्षिणमुखी हनुमंतरायाच्या चरणावर समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली हा विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोली रे ले कोरे वेळे वागुडे वंदरे कराचमा परद महाराज हा नाही विचारिला अधिकार न्यापुला कराचमा परद महाराज ज्ञानेश्वर रखा पाया